सत्यजित तांबे. सभापती महोदय, जे काय लेखा अनुदान अंतरिम बजेट माननीय अर्थमंत्री यांनी या सभागृहात सादर केलं, त्याच्याबाबत माझं मत व्यक्त करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. सर्वप्रथम तर मी या बजेटमध्ये तरतूद केलेल्या शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जी घोषणा या बजेटमध्ये अंतरिम बजेटमध्ये केली त्याचं मी खऱ्या अर्थाने स्वागत करतो. आपण पाहतो की गेले अनेक वर्ष आणि जवळजवळ सगळ्याच बजेटमध्ये आपण गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये उल्लेख करतो. गड किल्ल्यांना पैसे दिले पाहिजे, त्यांचं स्मारक झाले पाहिजे, ते गड किल्ले संवर्धन झालं पाहिजे आपण बोलतो. परंतु अशा पद्धतीचा एकही गड किल्ला अद्यापपर्यंत आपण आदर्शवत तयार करू शकलो नाही, ही देखील शोकांतिका मला आज या निमित्ताने व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी इथे जे स्मारक आता होणार आहे त्याचं तरी काम एक चांगल्या पद्धतीने अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आपण पाहिलं की भूमिपूजन एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं, परंतु अद्यापपर्यंत तिथं कुठेही हालचाल झालेली दिसत नाही. मात्र शिवनेरीच्या स्मारकाचं एक चांगल्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आपलं मत व्यक्त करताना अर्थमंत्र्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम व्यवस्थापक होते, त्यांचे प्रशासन हे अत्यंत उत्तम पद्धतीने चालणार होतं. आणि मग माझ्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना आली की यशदा ज्या पद्धतीने प्रशासकीय ट्रेनिंगचं काम करते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यावर किंवा त्यांच्या प्रशासकीय कौशल्यावर आधारित एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग देणारी इन्स्टिट्यूट महाराष्ट्र शासनाने का चालू करू नये असं माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याची त्या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून ती देखील शासनाने विचाराधीन घ्यावी अशी माझी इच्छा आहे. सभापती महोदय, मला अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचं यासाठी की महात्मा फुले जन आरोग्य योजना, ज्याचं पूर्वीचं नाव राजीव गांधी जन आरोग्य योजना होतं, या आरोग्य योजनेतून सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं फार महत्वपूर्ण कार्य या महाराष्ट्रामध्ये चाललंय. अभिनंदन यासाठी मला या शासनाचं करायचंय की संपूर्ण 13 कोटी जनतेला कुठल्याही उत्पन्नाची आट न ठेवता त्यांनी आता 5 लाखापर्यंतचं या ठिकाणी विमा त्याच्यामध्ये केला आणि कॅशलेस पद्धतीने आज आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय, ऐतिहासिक असा निर्णय या शासनाने घेतलेला आहे. हे करत असताना शासनाने या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने नाही, उत्पन्नाची अट काढून टाकली आहे. आता कोणीही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतं अशा पद्धती 12.5 कोटी सगळ्यांना ती लागू केली, याच्याबद्दल अभिनंदन आहे. परंतु हे करत असताना 2 गोष्टीची काळजी शासनाने घेणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की मुंबईमधले असतील, पुण्यामधले असतील, नाशिकमधले असतील जे मोठे मोठे रुग्णालय आहेत, ज्याच्यामध्ये लीलावती सारखं रुग्णालय असेल, बॉम्बे हॉस्पिटल सारखं असेल, रुबी हॉल सारखं असेल, हे कोणतेही रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नाहीत. आणि त्याचं प्रामुख्याने कारण जे आहे ते म्हणजे त्या सेवांची जी दर ठरवलेले आहेत ते दर कमी आहेत आणि ते दर वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबईमध्ये दर वेगळे असले पाहिजे, दुसऱ्या शहरांमध्ये वेगळे दर असले पाहिजे, गावांमध्ये वेगळे दर असले पाहिजे. असे जर दरांचा जर त्या ठिकाणी नियोजन केलं तर निश्चितपणाने चांगले रुग्णालय देखील त्याच्यामध्ये येतील आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे रुग्णालयांची संख्या देखील वाढवणं अत्यंत याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की याच्यामध्ये जे आजार आहेत या आजारांमध्ये पॅथॉलॉजिकल लॅब, रक्त तपासण्याचे असेल, MRI करायचा असेल, याच्यामध्ये जे दातांची ट्रीटमेंट घ्यायची असेल, आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जायचं असेल, होमिओपॅथी दवाखान्यामध्ये जायचं असेल, याचा देखील समावेश या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये झाला पाहिजे अशी माझी या निमित्ताने मागणी आहे. सभापती महोदय, आज मला अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकताना त्यांनी सांगितलं की जलसंपदा विभागाने या वर्षामध्ये रेकॉर्ड प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत, त्याचबरोबर रेकॉर्ड सुप्रमा देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. अभिनंदन करतो मी सरकारचं त्यांनी त्याबद्दल की चांगलं काम केलंय. मात्र हे करत असताना जे अपूर्ण प्रोजेक्ट आहेत,
ज्याच्यावर खऱ्या अर्थाने 60-70% काम झालेलं आहे। आज जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त भूसंपादनाचे शेतकऱ्यांचे 815 कोटी रुपये देणं आज राहिलेले आहे आणि भूसंपादनाचे पैसे देत असताना आपल्याला कल्पना असेल की 15% व्याजाने आपल्याला ते पैसे द्यावे लागतात। म्हणजे सरकारला 15% व्याजाने शेतकऱ्यांना पैसे द्यायचे। हे जर पैसे सरकारने एखाद्या बँकेमधून जर उभे केले तर 8-9% त्यांना पैसे मिळतील आणि जनतेच्या 7-8% व्याजाच्या पैशाची बचत या निमित्ताने होऊ शकते। म्हणून सरकारने या अपूर्ण प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये देखील काम केलं पाहिजे। आमच्या अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या निळवंडाई धरणाचं काम या ठिकाणी पूर्ण झालं, त्याच्यानंतर कालव्यांचं काम पूर्ण झालं, परंतु हे कालवे होऊन देखील लाभ क्षेत्रामध्ये 60% लोकांना आज पाणी पोहोचू शकत नाही। त्याचं कारण आहे की लेवलचा फरक पडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की डिस्ट्रीब्युशनचं जे काम आहे त्याच्यासाठी देखील भरघोस असा निधी मला वितरण व्यवस्थेसाठी सरकारने केला पाहिजे अशी माझी मागणी आहे। सभापती महोदय, अनेक लाखो कोटी रुपयाच्या प्रकल्पांची इथं चर्चा अर्थमंत्र्यांनी केली। अटल सेतूचा उल्लेख झाला, समृद्धी मार्गाच्या जालना ते नांदेडच्या रस्त्याचा उल्लेख झाला, याच्यामध्ये मल्टी मॉडेल कॉरिडॉरचा उल्लेख झाला, अनेक नवीन रस्त्यांची घोषणा केली। ही सगळी घोषणा करत असताना एका गोष्टीचा विसर शासनाला सातत्याने पडलेला आहे की हे जे काही रस्ते आपण नाविन्याने करतोय हे सगळे जे आहेत ते मोटार गाड्यांसाठी तयार होणारे रस्ते आहेत, मात्र सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा भरीव निधी शासनाने दिलेला नाही। हे देखील मला प्रकर्षाने या निमित्ताने सांगितलं पाहिजे आणि म्हणून शासनाने कुठल्याही वाहतूक व्यवस्थेला निधी देत असताना पहिलं प्राधान्य सार्वजनिक वाहतुकीला दिलं पाहिजे आणि मग रस्त्यावरच्या गाड्यांना दिलं पाहिजे अशी माझी या निमित्ताने मागणी आहे। सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात चर्चा झाली, माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटलांनी देखील त्याच्यावर उल्लेख केला की माननीय मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, सभापती निर्देश देतात, त्याची अंमलबजावणी होते की नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये घोषणा केली की केळीचं महामंडळ आम्ही तयार करणार, मात्र त्या महामंडळासाठी या कालच्या अंतरिम बजेटमध्ये कुठल्याही पद्धतीची तरतूद केलेली नाही। पूर्वीपासून एक पद्धत आहे आणि अनेक राज्यांमध्ये ही पद्धत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा जबाबदार मंत्र्यांनी जर एखादी घोषणा जर केली तर त्याची अंमलबजावणीची काहीतरी उल्लेख त्या बजेटमध्ये यायला पाहिजे होता, मात्र तो या ठिकाणी झालेला दिसत नाही। कुंभमेळा 2026-27 ला नाशिकमध्ये होणार आहे। या कुंभमेळ्यासाठी काहीतरी नियोजन आता सुरू होणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी काहीतरी तरतूद होणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवाने ते देखील तरतूद या बजेटमध्ये या ठिकाणी दिसून येत नाही। आज सभापती महोदय, एका महत्वाच्या विषयाकडे मला आपलं लक्ष या ठिकाणी वेधायचं आहे की शिक्षण विभागामध्ये शिक्षण मंत्री चांगलं काम करतायत, परंतु शिक्षण विभागाचा या ठिकाणी बोजवारा उडालेला आहे। अत्यंत आपण पाहतो की भ्रष्टाचाराचे जेवढे प्रकरण आज महाराष्ट्रामध्ये निघतायत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकरण दुर्दैवाने शिक्षण विभागामध्ये निघतायत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, शिक्षण संस्थांचे अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष देण्यासाठी 20-40-60चा टप्पा अनुदानाचा प्रश्न प्रलंबित राहिलाय, अनेक थकीत बिल वेतन बिल प्रलंबित राहिलेत, त्याच्यासाठी कुठली तरतूद या अंतरिम बजेटमध्ये दिसत नाही। प्राध्यापक भरती झाली, शिक्षक भरती झाली, त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो, पण प्राध्यापक भरती आज प्रलंबित आहेत। कला शाखा 11वी-12वीच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्याच्याबाबत शासनाकडे कुठल्याही पद्धतीचं धोरण नाही। राष्ट्रीय नवीन जे शैक्षणिक धोरण आले त्याच्या अंमलबजावणीसाठी कुठेही तरतूद दिसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या तरतुदींवर काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। सभापती महोदय, मागच्या अधिवेशनात नागपूर इथे झालेल्या माननीय अर्थमंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं का या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत ठोस असा निर्णय जाहीर करू। दुर्दैवाने या बजेटमध्ये कुठल्याही पद्धतीचा निर्णय या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये, मग ती 2005च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांची असेल किंवा 2005च्या पूर्वीच्या अंशतः अनुदानित किंवा बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल, तो कुठलाही निर्णय या ठिकाणी शासनाने जाहीर केला नाही आणि म्हणून ह्याच्यानी एक फार मोठा भ्रमनिराश या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये झालेला आहे। माझी शासनाला विनंती आहे की अधिवेशनाच्या काळामध्ये पुढचा एक दिवस आता बाकी आहे, शासनाने जुन्या पेन्शनच्या बाबतीत ठोस असं काहीतरी धोरण या ठिकाणी जाहीर करावं। सभापती महोदय, एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 215 कोटी रुपये मंजूर करून बालेवाडीच्या धर्तीवर एक आंतरराष्ट्रीय पद्धतीचं क्रीडा संकुल जाहीर करलं झालं। नोव्हेंबरमध्ये त्याला प्राथमिक मान्यता मिळाली, 1 महिन्याची मुदत कॉन्ट्रॅक्ट आर्किटेक्टला आपण दिली, मागच्या 3 महिने झालेत
परंतु त्याचं अद्यापर्यंत कुठले डिझाईन फायनल झालेले नाही आणि म्हणून एवढे मोठे कामं एवढे आपण मंजूर करत असताना ते कामं पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. नवनवीन घोषणा करण्यापेक्षा आता म्हणजे जे कामं ऑलरेडी सुरू झालेले आहेत ते कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद.